2 ते 3 वेळा रिपीट करून सांगतोय, की तुम्ही आत्ता उठून बघाल, जर तुमचं हॉटेल चालत नसेल किंवा थोडासा कुठे फॉल्ट असेल, तुमच्या कोलस मी त्याला श्वास म्हणतो, आपलं नाक आहे तो भाग म्हणजे. नाकावर जर तुम्ही असं बोट ठेवा आणि 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं एवढं काय थांबू शकत नाही तुम्ही. मजा म्हणून सोडा, पण सिरियसली सांगितलं तर तुम्हाला त्रास होणार त्याचा. तर तेवढं तुम्हाला ते सिरियसली गोष्ट घ्यायची. आत्ता जर तुम्हाला मी उपाय सांगतो तो करून बघा. तुमच्या त्या 3ऱ्या-4थ्या भागावर जडत्व असेल, ते किचन असेल, तिथे कांदेबर्डे असतील, पोती असेल ठेवली, तिथे नको त्या वस्तू ठेवल्या असतील, किंवा घाण असेल, किंवा तेलाचे डबे भरपूर ठेवलेले आहेत हॉटेलच्या बाहेरील आणि आतली, मेन म्हणजे आतील बाजूमध्ये, तर तुम्ही ते सगळं हलवा. त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की पडेल. कारण त्या 3ऱ्या-4थ्या भागामध्ये ज्यांचे हॉटेल्स आलेले आहेत त्यांना आजारपण पण आलेले आहेत. आजारपणाशिवाय त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि बरेचसे हॉटेलमध्ये डुबलेले आहेत. हा माझा अनुभव आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला जातो. गेले आम्ही सांगतो की तुमच्या डोक्यावर कर्ज किती आहे, की तुमचं हॉटेल जे ठप्प झालेलं आहे तो श्वासच तुम्ही बंद करून टाकले ते ना. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही तो श्वास चालू